हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे आमच्या नवरदेवाला चालू होतं किक्सा लावायचं. किक्सा लावत होतो आणि नवरदेवाचं काय राहिलं होतं काय माहीत. मला काहीतरी बोलत होते, काहीतरी राहिलं आहे म्हणे माझं, मला काहीतरी पाहिजे असं काहीतरी चाललं होतं. आता काही माझ्या लक्षात नाही आहे, काहीतरी पाहिजे होतं इथे नवरदेवाला. आणि इथे आमच्या मोठ्या आईने ते लावत होते. नंतर आम्ही दोघंजणं किक्सा लावून घेतला. किक्सा लावल्यानंतर आंघोळ घालतात नवरदेवाला काजवण्याच्या पाण्याची. त्याच्यानंतर अंघोळ घातल्यानंतर मग हळद लावायला नवरदेव रेडी होतो. मग हळद लावायची नवरदेवाला. सकाळी 9चा टायमिंग दिलेला होता. हळद लावून घ्यायची नंतर. आणि त्याच्यानंतर हळद लावल्यानंतर मग ती उष्टी हळद नवरीला लावावं लागते. ते म्हणतात नवरीला नवरदेवाची उष्टी हळद गेल्याशिवाय नवरीला हळद लागत नाही. मग त्याच्यानंतर नवरीला हळद लागते. तर बघू आपण नवरदेवाची हळद. पुढे नको जाऊ. इथे चालली होती नवरदेवाला आंघोळ घालणं. आणि हे लाल तांबेमध्ये काजवण्याचं पाणी राहतं आणि त्याला आपल्या दोऱ्याने 5 वेढे घ्यायचे साईडनी. आणि ते दोरीनंतर त्यांच्या हातात बांधावं लागतात. म्हणून ते दोरा त्यांना लागू द्यावं नाही लागत. अंतरून त्यांना ते दोरा घ्यायचा आणि नंतर ते 5 वेळेत झालं की मग त्यांच्या अंगावर ते पाण्यानं आंघोळ घालायची असं राहतं. याला म्हणतात काजवण्याची आंघोळ. त्याच्या माझ्या हातात ती दृढी होती, त्याच्यावर आंघोळ घालायची.
असं काय आपण कसं अंगावर टाकली की असं लावत तशाच लावायचं. बरोबर आहे. अरे बाप. डब्यात नाही खाल्ली. खाली पण मग ते नको जरा असं इथपर्यंत येईल असं थोडस खाली घेत रंगले आणि पाहिजे पोरग पहिलं वर गेलं नाही हळद लावणं झाल्यावर लावलं चालतं नव्हते. मी काय म्हणते हळद लावणं झाल्यावर लावलं चालतं ते नंतर लावा ना हळद लावणं झाल्यावर फोटो देतो. नाही आता काय नंतर आता नाही करायचं. इथे चालू होता आहेराचा कार्यक्रम. हळदीच्या दिवशी आत्याच्या घरचा आहेर चढवण्यात येतो, मामाच्या घरचा म्हणजे सगळ्यांच्याच घरचा आहेर चढवण्यात येतो. पण आत्याच्या घरचं ते जवडा बाशिंगाचं आहेर राहतो नवरदेवाचं. मग ते आधी आत्यानं चढून घेतला, म्हणजे बांधायची बाशिंग आणि ती मोजरी घेतलेली राहते ती नवरदेवाला दिली आणि ताई ते बाशिंग बांधत होत्या. आणि मग सरस्वतीताईसुद्धा आल्या होत्या, त्यांना पण आहेर द्यायचा होता आई बाबाला. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हळदीचा ब्लॉग आवडला तर प्लीज कमेंट करा.
आणि आपण अशाच उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर बाय.